आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। राज्यात थर्माकोलवरती बंदी आहे। असं असूनही दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथे पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सजावटीसाठी थर्माकोलचा वापर झालाय आणि तोही मोठ्या प्रमाणात केला गेलाय। आज सकाळी शिवाजी पार्क मैदानाचा एक भाग पूर्णपणे थर्माकोलनंच भरलेला होता आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। राज्यात थर्माकोल बंदी असताना 26 जानेवारीला छत्रपती शिवाजी पार्क मैदानात जो कार्यक्रम झाला, या कार्यक्रमाच्या सजावटीमध्ये मोठ्या प्रमाणात थर्माकोलचा वापर केला गेला आणि याच शिवाजी पार्क मैदानात थर्माकोलचा खच पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। संचलनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे देखावे हे दाखवले जातात आणि याच देखाव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचा थर्माकोल हा वापरण्यात आलेला आहे। सगळा हा शिवाजी पार्कचा परिसर जर आपण पाहायला गेला तर हा सगळा खच पडलेला पाहायला मिळतोय। परेडमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे शासनाचे वेगवेगळे विभाग असतात, याच्याकडनं सामाजिक संदेश देणारे हे देखावे सादर केले जातात आणि याच देखाव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं हे थर्माकोलचा वापर जो आहे हा केला गेला आहे। राज्यात संपूर्णपणे थर्माकोलवरची बंदी आहे। याबाबत केंद्र आणि राज्य शासनाचा अधिनियमसुद्धा आहे। मात्र 26 जानेवारीला अशा पद्धतीनं राज्य सरकारच्याच कार्यक्रमांमध्ये थर्माकोलचा वापर केलेला आहे। जर इतर कोणी थर्माकोलचा वापर केला तर दंड जो आहे हा आकारला जातो आणि त्यांच्यावरती कडक कारवाई जी आहे ही केली जाते। मात्र एकीकडे दुसरीकडे वेगळं चित्र जे आहे हे राज्य शासनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे। शिवाजी पार्कच्या ह्या सगळ्या एका भागामध्ये हा सगळा पट्टा जर आपण पाहायला गेला तर मोठ्या प्रमाणात हे सगळं थर्माकोल जे आहे हे पाहायला मिळतं। आपल्याला माहिती आहे की गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात थर्माकोलची जे मकर असतात याच्यावरती जे मकर विक्रेते असतात त्यांच्यावरती कारवाई केली जाते। मात्र छत्रपती शिवाजी पार्क मैदानात जी प्रजासत्ताक दिनानिमित्त परेड झाली, या परेडमध्ये जे वेगवेगळे देखावे सादर केले जातात राज्य सरकारकडनं, राज्य सरकारच्या विभागाकडनं, त्याच विभागांच्या मार्फत अशा पद्धतीचा थर्माकोलचा वापर जो आहे हा केलेला आहे। त्यामुळे या विभागांवरती कारवाई केली जाणार का, अशा पद्धतीचा प्रश्नसुद्धा आता निर्माण झालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरवसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।